या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. न्यायालयात हजर करण्यासाठी 9 आरोपींना घेऊन सोलापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या पोलीस व्हॅनने 3 वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीवरील भाऊ बहीण गंभीर जखमी झाले असून पोलीस व्हॅनसह 2 कारचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा पंढरपूर मार्गावरील एकलासपूर येथे घडला आहे. यशराज लहू उन्हाळे वय वर्ष 21 व प्रगती लहू उन्हाळे वय वर्ष 19 दोघेही राहणार उन्हाळे वस्ती डोंगरगाव तालुका मंगळवेढा अशी गंभीर जखमी झालेल्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघातात पोलीस व्हॅनचे चालक हवालदार शिवानंद स्वामी राहणार सोलापूर यांचाही हात पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंढरपूर येथील उपकारागृह बंद असल्याने शहर व तालुक्यातील विविध गुन्ह्यातील आरोपींना सोलापूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येतं. तेथून न्यायालयाच्या तारखेनुसार आरोपींना पोलीस वाहनातून पंढरपूरला आणलं जातं. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सोलापूर कारागृहातून 9 आरोपींना घेऊन एक मिनी बस पोलीस व्हॅन मंगळवेढा मार्ग धरून पंढरपूरकडे निघाली होती. व्हॅन मध्ये सुरक्षेसाठी 7 ते 9 पोलीस अंमलदार उपस्थित होते. दुपारी 12:30च्या सुमारास ही वेगवान व्हॅन एकलासपूर गावाजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित झालेल्या या पोलीस व्हॅनने पंढरपूरहून मंगळवेढाकडे जाणाऱ्या यशराज व प्रगती यांच्या दुचाकीला आणि इतर 2 कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी आणि एका कारचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेनंतर पोलीस व्हॅनचे टायर फुटलं आणि ती रस्त्याच्या शेजारील मोकळ्या रानात एका झाडाला धडकून थांबली. अपघाताचा मोठा आवाज आणि जखमींचा टाहो ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुचाकीवरील गंभीर जखमी भाऊ बहिणीला वाहनातून बाहेर काढून तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलं. अपघातग्रस्त पोलीस व्हॅन मध्ये काही सराईत गुन्हेगार आरोपी असल्याने अपघाताच्या गोंधळात ते पळून जाण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन व्हॅन मधील पोलिसांनी अपघाताच्या स्थितीतही आरोपींना रोखून धरलं. माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर स्वेरी कॉलेजची बस मागवून सर्व आरोपींना वेळेत न्यायालयात हजर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या कामकाजानंतर त्यांची रवानगी सोलापूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी पोलीस ताफ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून दोन्ही बाजूंची ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत असून या प्रकरणी रात्री उशिरा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्ड मध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टॅन इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.